आता आपण अमॉर्फस सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज बघू. प्रॉपर्टी नंबर 1, दे आर सुपर कूल लिक्विड. ह्याच्यामध्ये ना तुमचं थोडंसं म्हणजे काय वगैरे कन्फ्युजन होऊ शकतं. बेसिकली सुपर कूल ही कन्सेप्ट तुम्हाला 12th लेवलला कळेल. एवढी इझी नाहीये किंवा थोडीशी डीप कन्सेप्ट आहे, तरीही मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा त्याबाबत प्रयत्न करते. कसं असतं बघा, सॉलिड लिक्विड गॅसेस असे जे आपण मॅटरचे जे 3 प्रकार केले आपण कशावरून केले आहेत, तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यावरून खरं तर केले. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड मध्ये स्ट्रॉंग असतं म्हणून ॲटम्स एकमेकांना धरून असतात. लिक्विड मध्ये ते मॉडरेट असतं, म्हणजे गॅसेस काहीच नाही असं नाही म्हणून ते एकमेकांच्या जवळपास असतं पण त्यांच्यामध्ये सफिशियंट डिस्टन्स असतं. गॅसमध्ये ते खूप जास्त असतात त्यामुळे ते एन्क्लोज्ड असे नसतात. ओके, पण अमॉर्फस सॉलिड मध्ये तुम्ही जे बघाल तर एक रॅन्डम, आपण गेल्या साला बघितलं, रॅन्डम अरेंजमेंट असते. रॅन्डम अरेंजमेंट ही सॉलिडची प्रॉपर्टीज नव्हे, ही लिक्विड किंवा गॅसची. पण गॅस सारखं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्येच नाहीत मॉलिक्यूल असंही अमॉर्फस सॉलिड मध्ये नसतं. म्हणजे कुठेतरी ते सिमिलर टू लिक्विड होतात. पण मग आपण त्यांना सॉलिड म्हणतो. इथे थोडासा प्रॉब्लेम, आपण म्हणतो अमॉर्फस सॉलिड्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज मात्र लिक्विडच्या जवळच्या, पण परफेक्टली लिक्विड सारख्या प्रॉपर्टीज असतात का, तर नाही. हे सॉलिड्स फ्लो होत नाही. ह्याचे एक्झाम्पल्स बघा, ग्लास, प्लास्टिक, रबर. प्लास्टिक फ्लो वगैरे होत नाही, ग्लास तुमची फ्लो होत नाही. म्हणजे हे थोडं सॉलिड्स पेक्षा थोडे डिफरंट, अगदी लिक्विडही नाही, अशा एका मधल्या कॅटेगरीमध्ये हे येतात. आणि ही जी कॅटेगरी आहे ते सुपर कोल्ड लिक्विडला रिसेम्बलन्स आहे किंवा सेम आहे त्याच्याशी. सो अमॉर्फस सॉलिड्स आर ऑल्सो नोन ॲज सुपर कोल्ड लिक्विड. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी इझी आहे बघा, रॅन्डम अरेंजमेंट. त्यांची अरेंजमेंट रॅन्डम असते, रॅन्डमली अरेंज. लॉंग रेंज ऑर्डर असते ती मिसिंग असते, पण शॉर्ट रेंज ऑर्डर असते ती प्रेझेंट असते. एक सेकंड. लॉंग रेंज ऑर्डर असते ती मिसिंग असते आणि शॉर्ट रेंज ऑर्डर असते ती प्रेझेंट असते. ही गोष्ट मी जिथे तुम्हाला मोनोक्रिस्टलाइन, पॉलिक्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड एक्सप्लेन केली आहे तिथे मी हा पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन केला. तुम्ही ते लेक्चर बघून जर पुढे कंटिन्यू करत आलात तर तुम्हाला न कळण्याचा प्रश्नच नाही. पण जर आठवत नसाल तर तुम्ही रिकॉल करू शकता. ओके, त्याच्यानंतर नो शार्प मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, हे पण इझी आहे बघा. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये रिपीट सेल्स परत परत रिपीट झालेल्या असतात. सो ठराविक एक काहीतरी टेम्परेचर दिलं की अख्खा क्रिस्टल मेल्ट होतो. इथे कसं असतं, रॅन्डम अरेंजमेंट असते. प्रत्येकाला मेल्ट होण्यासाठी लागणारी एनर्जी वेगवेगळी असते. सो ह्यांना शार्प मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉइंट नसतो. एका इंटरवल मध्ये ते मेल्ट किंवा बॉइल होतात, मेल्ट ओव्हर अ टेम्परेचर इंटरवल. ओके, पर्टिक्युलर अशी 50 डिग्री सेल्सिअस किंवा 1000 डिग्री सेल्सिअस असा त्याचा शार्प असा मेल्टिंग पॉइंट नसतो. ते काही इंटरवल्स मध्ये मेल्ट होतात. ओके, फोर्थ वन, आयसोट्रोपिक इन नेचर. ही प्रॉपर्टी आपण बघितलेलीच आहे. एक्झाम्पल काय, आपल्या रिअल लाईफ मधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला असं वाटतं लीड क्रिस्टल म्हणजे आपल्याला वाटतं अरे हा क्रिस्टल आहे नसतात, नाही, तो अमॉर्फस आहे. बेसिकली हे कसं आहे माहिती, आपण नेकेड आईजने बघू शकत नाही की त्याचं क्रिस्टलाइन नेचर आहे की अमॉर्फस आहे. सो आपण सांगू शकत नाही. सो आपल्याला ज्या गोष्टी आजूबाजूच्या वाटतात की हा क्रिस्टलाइन असेल, पण तसं नसतं. फॉर एक्झाम्पल ग्लास इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. प्लास्टिक तुमचं, रबर आणि मेटॅलिक ग्लास. ओके, खूप जणांचं डोक्यात येईल ग्लास आणि मेटॅलिक ग्लास याच्यामध्ये फरक काय. तर मेटॅलिक ग्लास ही सगळ्यात भारी कन्सेप्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, आपल्याकडे नेचरमध्ये जेव्हा 1960 मेटॅलिक ग्लास मोस्टली डिस्कवर करण्यात आला तर काय होतं, तर आपल्याकडे दोनच एलिमेंट्स होते. म्हणजे काय, एक तर आपण प्लास्टिक वापरू शकत होतो आणि स्टील. स्टील कशासाठी, स्टील स्ट्रॉंग तुम्हाला देतं पण तुम्ही त्याला मोल्ड करू शकत नाही. तुम्हाला पाहिजे त्या शेप्स मध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकत नाही. ओके, प्लास्टिकचे युजेस काय, प्लास्टिकला तुम्ही डिफॉर्म करू शकता पण ते जास्तीत जास्त फोर्स जो असेल तो जर त्याच्यावर पडला तर ते डिफॉर्म होतं दुसऱ्या. ओके, म्हणजे स्टील काय आहे, स्ट्रॉंग आहे पण तुम्ही ते वेगवेगळ्या गोष्टीत कन्वर्ट करू शकत नाही, त्याच्यापासून तुम्ही त्याला पाहिजे तसे डिफॉर्म करू शकत नाही.
प्लास्टिकला तुम्ही डिफॉर्म करू शकता पण ते तेवढं स्ट्रॉंग नाही. सो आपल्याला काय हवं होतं, या दोघांच्या मध्ये असं काहीतरी हवं होतं जे प्लास्टिक सारखं आपल्याला डिफॉर्मही करता येईल आणि स्टील सारखं स्ट्रॉंगही असेल. आणि देअर कम्स युअर मेटॅलिक ग्लास. तिथून मेटॅलिक ग्लास ही गोष्ट डिस्कवर झाली. म्हणजे काय, मेटॅलिक ग्लास म्हणजे मेटल आणि वेगवेगळे अलॉयज तयार करून मेटलचं कॉम्बिनेशन करून मिळवलेली गोष्ट आहे. कुठे वापरली जाते, बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. ऑपरेशन थिएटर्स मध्ये जे नाईफ्स असतात तिथे मेटॅलिक ग्लास, कारण ते शार्प कटिंग साठी असतात. तुमचा टेनिस बॉल असतो ते बेसिकली मेटॅलिक ग्लास, बऱ्याच त्याला इलास्टिक प्रॉपर्टीज स्ट्रॉंग असल्यामुळे बऱ्याच स्पोर्ट्सचे जे काही तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा स्पोर्ट्सच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मेटॅलिक ग्लास वापरली जाते. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. ओके, तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. आयसो म्हणजे सेम, मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर रिलेटेड गोष्ट. बघूया आपण काय आहे. आयसोमॉर्फिझम, जेव्हा दोन सबस्टन्सेसचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असतं तेव्हा त्यांना आयसोमॉर्फस म्हणतात एकमेकांचं. म्हणजे आपण मॅथ्स मध्ये इक्वल गोष्टी दाखवण्यासाठी आपण दोन ट्रायंगल्स जर इक्वल असतील तर आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट आहोत. पण क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये असं काहीतरी पाहिजे ना, तीच गोष्ट क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये म्हणजे आयसोमॉर्फिझम. तर जर दोन सबस्टन्सेसचे क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असतील तर त्यांना आयसोमॉर्फस म्हणतात एकमेकांचे. ओके, त्यांना आणि असे जे क्रिस्टल स्ट्रक्चर्स असतात, असे जे सबस्टन्स असतात त्यांचा ऑटोमिक रेशो जो असतो तो सेम असतो. यात महत्वाची गोष्ट, इथे कन्फ्युजन करून घेऊ नका. अशा सबस्टन्सेसचा ऑटोमिक रेशो सेम असतात, त्यांच्यामध्ये ऍटम सेम नसतात. ऍटम सेम असतील तर ते दोन डिफरंट सबस्टन्स होणारच नाही. त्यांचा ऑटोमिक रेशो सेम असतो. म्हणजे हा बघा, सोडियम फ्लोराईड NaF आणि MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, यांच्यामध्ये बघा सोडियम आणि फ्लोरीन यांचा रेशो काय आहे 1:1 आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचा रेशो काय आहे 1:1. सो हे दोन कसे झाले, आयसोमॉर्फस झाले एकमेकांचे. ओके, इथे बघू शकता तुम्ही NaNO3 आणि CaCO3. यामध्ये बघा सोडियमचा एक ऍटम आहे, बरोबर, आणि नायट्रोजनचा एक ऍटम आहे, ऑक्सिजनचे 3 ऍटम आहेत. यामध्ये कॅल्शियमचा एक ऍटम आहे, कार्बनचा एक ऍटम आहे आणि ऑक्सिजनचा 3 ऍटम आहे. ह्या दोघांचेही ऑटोमिक रेशो जे आहे ते सेम आहे. ह्यांच्यामध्ये ऍटम्स भले डिफरंट असू दे. अशा दोन सबस्टन्सना म्हणजे इथे सोडियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेकांचे आयसोमॉर्फस आहेत. ओके, आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, इथे पहिला जो ही गोष्ट लक्षात ठेवा, पहिला जो पॉइंट आहे तो दोन सबस्टन्सेस रिलेटेड आहे. पॉलिमॉर्फिझम हे सिंगल सबस्टन्स बद्दलच माहिती सांगते. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एखादा सिंगल सबस्टन्स आहे तर ते डिफरंट फॉर्म्स मध्ये किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये एक्झिस्ट होत असेल तर ते फॉर्म्स एकमेकांचे पॉलिमॉर्फस फॉर्म्स असतात किंवा पॉलिमॉर्फस असतात. ओके, आय रिपीट, एखाद्या सिंगल सबस्टन्सचे जर वेगवेगळ्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये किंवा वेगवेगळ्या क्रिस्टलाइन पेक्षा वेगवेगळ्या क्रिस्टल फॉर्म मध्ये जर एक्झिस्ट होत असतील तर ते फॉर्म एकमेकांचे पॉलिमॉर्फस असतात. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम आणि आर्गोनाइट, कॅल्शियम कार्बोनेटचे पॉलिमॉर्फस आहे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा सिंगल जो तुमचा सबस्टन्स आहे तो या दोन डिफरंट फॉर्म्स मध्ये किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर्स मध्ये एक्झिस्ट होतो. कुठले आहे ते, कॅल्शियम आणि आर्गोनाइट. ओके, तसं तुमचा जो सिलिका हा जो सबस्टन्स आहे तो 3 डिफरंट फॉर्म्स मध्ये एक्झिस्ट होतो. अल्फा कॉट, बीटा कॉट आणि क्रिस्टलोबायस्ट. ह्या 3 फॉर्म्स मध्ये सिलिकाचा जो तुमचा सबस्टन्स आहे तो एक्झिस्ट होतो. आणि तुम्हाला 10th ला 11th ला पण हे जनरली आपल्याला माहितीच असतं, एलोट्रोपी नावाची कन्सेप्ट आहे. ती ह्याला बघा सिमिलर आहे. एलोट्रोपी मध्ये आपण कार्बनचे 3 अलोट्रोप्स आहेत म्हणतो, डायमंड, ग्राफाइट, फ्लोरन्स. त्याचे कार्बनचे आपण 3 अलोट्रोप्स म्हणतो. पॉलिमॉर्फिझम जेव्हा एलिमेंट्स मध्ये आपण पॉलिमॉर्फिझम कन्सिडर करतो तेव्हा त्यालाच आपण नाव देतो एलोट्रोपी. एलोट्रोपी म्हणजे काय, सेम सबस्टन्स बट हॅव्हिंग डिफरंट फॉर्म्स. सेम एलिमेंट, मोर करेक्ट इज same element having different form are known as allotropes of each other. Okay, basically polymorphism ही मेन कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा ते आपण एलिमेंट
पॉलिमॉर्फिझमला आपण ॲलोट्रॉपिक असं नाव देतो. सो 3 ॲलोट्रॉपिक किंवा पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ कार्बन आर डायमंड, ग्राफाइट अँड फ्लोरस. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड आपण मेन पार्ट बघितले, क्रिस्टलाइन सॉलिड आणि एमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड पुढे 4 प्रकारांमध्ये डिवाइड केला जातो. आयनिक क्रिस्टल्स, मॉलिक्युलर क्रिस्टल, मेटॅलिक क्रिस्टल आणि कोव्हलंट बॉन्डेड क्रिस्टल किंवा कोव्हलंट बॉन्डेड सॉलिड्स, मोर अँड लेस फेमस. त्यातला आपण जो पहिला पार्ट आहे आयोनिक क्रिस्टल, ही गोष्ट आपण बघू. आयोनिक क्रिस्टल म्हणजे काय? आयोनिक क्रिस्टल नावातच बघा बरंच काही येतात. आयोनिक क्रिस्टल म्हणजे त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असणार. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? 2 आयॉन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, एकमेकांना जेव्हा ह्यांच्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म असतो तो आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. इथे इलेक्ट्रॉन्स जे असतं त्यांचं शेअरिंग होत नाही कम्प्लिटली. ह्याचा एक इलेक्ट्रॉन आणि त्यांचा एक इलेक्ट्रॉन, तिथे इलेक्ट्रॉनशी शेअरिंग होत नाही. ओके. जेव्हा हा बॉन्ड अख्खा मॉलिक्यूल म्हणजे काय NaClचा NaCl असे 2 ऍटम्स एकमेकांना आयोनिक बॉन्डने जोडले, असे बंच ऑफ ऍटम्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा अख्खा क्रिस्टल जेव्हा फॉर्म होतं तेव्हा तो आयोनिक क्रिस्टल असतो. ओके. सो पहिला पॉइंट काय? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल चार्ज आयन म्हणजे काय? प्रत्येक, आता तुम्ही पुढे पुढे प्रॉपर्टीज बघत जाल, प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये पहिली म्हणजे एक्झामला वगैरे कसं लिहायचं, कसे आन्सर्स, पॉइंट्स काय सगळे पाठ करायचे नसतात. आपण बेसिक आता आयोनिक क्रिस्टल असेल त्याच्यामध्ये पहिला पॉइंट हाच असणार, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असतील, कशापासून. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे हा जो क्रिस्टल आहे तो कशापासून बनला असेल, तर या केसमध्ये ऑफकोर्स चार्ज्ड आयॉन्सने हा जो बॉन्ड असेल तो फॉर्म झालेला असते. चार्ज्ड आयन म्हणजेच काय? एनॉयन आणि कॅटायन. प्रत्येकाची साईज कशी असणार? डिफरंट असणार. ओके. सेकंड पॉइंट काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? हे जे आयॉन्स आहेत ते एकमेकांना कसे जोडलेले असणार किंवा ह्यांच्यामध्ये कुठला फोर्स असणार? तर इलेक्ट्रोस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय? जेव्हा 2 चार्ज पार्टिकल्स एकमेकांना स्टेशनरी असतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो काही फोर्स असतो तो बेसिकली काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. सो हे दोघं एकमेकांना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने जोडले गेलेले असणार. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह आयॉनकडे निगेटिव्ह आयॉन्स अट्रॅक्ट झालेला असणार. साध्या सिंपल भाषेत त्याचा मीनिंग. थर्ड प्रॉपर्टी आहे हार्ड अँड ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, खरं तर मराठीत मीनिंग. हार्ड आणि ब्रिटल या गोष्टी बऱ्याच जणांना सेम वाटतात, म्हणजे हार्ड आहे मग ब्रिटल असणार असं वाटतं, पण नाही, असं नाहीये. ह्या 2 गोष्टींमध्ये काही डिफरन्स आहे. हार्ड म्हणजे काय? केमिस्ट्रीच्या दृष्टीने हार्ड म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे ती तुम्हाला कॉम्प्रेस करायची असेल, ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला कॉम्प्रेस करायची असेल तर त्याच्यावरती किती फोर्स लावावे लागेल याचा विचार हार्डनेस मध्ये किंवा हार्ड या प्रॉपर्टी केला जातो. तर ब्रिटल म्हणजे काय? तर तुम्ही फोर्स लागल्यावर ती गोष्ट, आपला जो शेप आहे, तुम्हाला डिफॉर्मेशन फिजिक्स मध्ये झालंच असेल, प्लास्टिक डिफॉर्मेशन वगैरे, एकदा फक्त जस्ट रिवाइज करते. प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय? ती गोष्ट तुम्ही जेव्हा त्याच्यावरती फोर्स लावता तेव्हा त्या फोर्समुळे ती कन्वर्ट होते. ओके. हे झालं प्लास्टिक डिफॉर्मेशन. तर ब्रिटल मध्ये ह्या गोष्टी येतात. एखादी गोष्ट तुम्ही कॉम्प्रेस जेव्हा करायला बघता तेव्हा ती फ्रॅक्चर होते की ती दुसऱ्या प्लास्टिक तिचे डिफॉर्मेशन होतं, ह्या सगळ्या गोष्टी ब्रिटल मध्ये इन्क्लुडेड आहेत. सो तुमचे जे आयोनिक क्रिस्टल्स आहेत ते हार्ड असतात आणि ब्रिटल होतात, म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यावरती फोर्स लावता तेव्हा ते ब्रेक होतात. त्याच्यानंतर हाय मेल्टिंग पॉइंट. हाय मेल्टिंग पॉइंट कधी असतो? जेव्हा आतमधला जो बॉन्डिंग असतं ना ते जेव्हा स्ट्रॉंग असतं तेव्हा ते बॉन्डिंग जर स्ट्रॉंग असलं तर ते बॉन्डिंग ब्रेक करायला, तो बॉन्ड मेल्ट करायला पण आपल्याला जास्त एनर्जी लागते. सो आयोनिक क्रिस्टलला हाय मेल्टिंग पॉइंट असतं. ओके. दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट म्हणजे काय? NaCl हे दोघं एकमेकांना ह्या दोघांमध्ये Na आणि Cl चे इलेक्ट्रॉन्स एकमेकांना बाउंडेड असतात. सो इथे कुठेही लूज इलेक्ट्रॉन्स नसतात. एखाद्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी केव्हा जनरेट होईल? जेव्हा इलेक्ट्रिसिटी इज बेसिकली व्हॉट? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. सिंपल ह्याच्यामध्ये NaCl किंवा
सॉरी आयोनिक क्रिस्टलमध्ये जर फ्री इलेक्ट्रॉन्सच नसतील तर त्या केसमध्ये करंट फ्लो होणारच नाही. सो दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते वॉटरमध्ये मात्र डिझॉल्व्ह करता NaCl, जेव्हा तुम्ही मीठ जे असतं ते पाण्यात डिझॉल्व्ह करता तेव्हा मात्र काही प्रकारात ते चार्ज फ्लो करतात. ओके. हाच प्रोसेस इलेक्ट्रोलायसिस मध्ये वगैरे ह्या गोष्टी येणार आहेत, आपण बघणार आहोत. ओके. आयोनिक क्रिस्टल्सचे एक्झाम्पल्स NaCl जनरली 11th पासून बरं आयोनिक बॉन्ड म्हटल्यावर पहिला आपण NaCl हेच एक्झाम्पल कन्सिडर करतो. सो NaCl हा जो क्रिस्टल आहे बेसिकली तो क्रिस्टल आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बॉन्ड्स असतात तो कुठले असतात तर आयोनिक असतात आणि तो आयोनिक क्रिस्टल मध्ये इन्क्लूड आहे. K2SO4, कॅल्शियम CaF2, सोडियम क्लोराइड असे बरेच एक्झाम्पल आयोनिक क्रिस्टल्स अंडर येतील. थोडक्यात काय आयोनिक क्रिस्टल्स म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स किंवा जे आयॉन्स मोर करेक्टली एकमेकांना आयोनिक बॉन्ड्सने जेव्हा जोडलेले असतात तेव्हा आयोनिक क्रिस्टल फॉर्म होतो. ओके. तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल किंवा कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स. बेसिकली मगाशी आपण बघितलं आयोनिक क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स जे आहेत ते आयॉनने जोडलेले होते. आता तोच प्रकार आहे ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट जे ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. ओके. जनरली नावामध्येच भरपूरच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. ओके. सो पहिला पॉइंट कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात ॲटम्स असतात जे एकमेकांना कसे जोडलेले असतात एकमेकांना जे कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेले असतात. ओके. 3 डायमेन्शन जायंट मॉलिक्यूल म्हणजे काय प्रत्येक ॲटम कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे नक्की काय तर 2 ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन जेव्हा शेअर केले जातात तेव्हा बेसिकली कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतं. ओके. सो हे ॲटम्स एकमेकांना जोडून एक कंप्लीट असा जायंट मॉलिक्यूल तयार होतो ज्या मॉलिक्यूल मध्ये प्रत्येक ॲटम एकमेकांना कोव्हॅलेंट बॉन्डने जॉईन केलेला असतो. ओके. हा जो मॉलिक्यूल फॉर्म होतो तो रिजिड असणार. प्रत्येक ॲटम दुसऱ्या ॲटमला कोव्हॅलेंट बॉन्डने जोडला. सो जे स्ट्रक्चर असणार ते नक्कीच स्ट्रॉंग असणार, रिजिड असणार आणि हार्डेस्ट असणार. सगळ्यामध्ये हा जो मॉलिक्यूल फॉर्म होणार तो हार्डेस्ट असणार. म्हणून डायमंड हा सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल आहे. ओके. मोस्ट इनकम्प्रेसिबल बॉन्ड्स प्रत्येक ॲटम दुसरा एकमेकांना जोडले असल्यामुळे तुम्ही कितीही प्रेशर घातला तरीही बॉन्डिंग जितकं बॉन्डिंग जास्त तेवढी त्याची कॉम्प्रेसिबिलिटी कमी. सो हे जे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल असतात ते काय असते इनकम्प्रेसिबल असते. ओके. इथे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते लोकलाइज्ड असतात त्यामुळे मोबाईल इलेक्ट्रॉन्स किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नसतात. सो दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके. एक्झाम्पल्स काय आहेत डायमंड, बोरॉन नायट्रेट, क्वार्ट्ज, कार्बोडियम. हा जो कार्बोडियम म्हणजे सिलिकॉन कार्बाइड हा जो आहे तो एक रेअर मटेरियल आहे. मोस्टली हा एक्झिस्ट होत नाही.